तुमची आवडती चपळूणची या तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी शीरकुर्मा आणि बिर्याणीची वेगवेगळी रेसिपी टाकणार आहे. मी बिर्याणीची टाकली आहे पण शीरकुर्माची रेसिपी टाकायची राहिली होती तर मी ती आता टाकली आहे. तर ती पूर्ण तुम्ही रेसिपी बघा. व्हिडिओ छोटा आहे पण रेसिपी तुम्हाला त्याच्यामध्ये सगळी डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की द्या आणि असंच तुमचं प्रेममध्ये असू दे. थँक्यू. सो लेट्स सी. सो गाईज मी काल रात्री सगळे ड्रायफ्रूट्स भिजत ठेवले होते तर ते आपल्याला सकाळी सोलून घ्यायचे होते आणि बरेचसे ड्रायफ्रूट्स आहेत ते सोडल्यानंतर थोडेसे तुपामध्ये परतून घ्यायचे लालसर होईपर्यंत. त्यानंतर रवा पण थोडा परतून घ्यायचा आहे आणि दूध जे आपण गरम केलेलं आहे त्याच्यामध्ये हे सगळं टाकायचं आहे ड्रायफ्रूट्स आणि थोडा वेळ हलवून मग परत शेवया असेल ती शेवया जी आपण गरम केलेली होती तुपामध्ये ते पण त्याच्यामध्ये मिक्स करायचे आहे आणि गॅसवरती एकदम कमी फ्लेम ठेवून तो गरम करायचा आहे आणि तो जेवढा ठीक होईल तेवढा खूप छान लागतो आणि त्याला थोडा वेळ म्हणजे असं खूप वेळ असं नाही पण एक नॉर्मल फ्लेमला ठेवायचं आणि त्यामध्ये टेस्टनुसार साखर ॲड करायची आहे. जास्त पण गोड नाही झालं पाहिजे आणि कमी फ्लेमवरती तो शीरकुर्मा ठेवायचा आहे. तर गाईज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही नक्की सांगा आणि शीरकुर्माची व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण पाहिली असेल किंवा बघितली असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की कशी वाटली. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर ॲज युजल मी एकच सांगेन की लाईक शेअर आणि सबस्क्राईब मेनमध्ये तुम्ही पहिले सबस्क्राईब करा जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा द्या कोणीही नसेल तरी. सो थँक्यू ऑल. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा. बाय.